नमस्कार मित्रांनो, अशा पत्नीला पुन्हा आपल्या घरी कधीच घेऊ नका जिने आपल्या विरोधात खोटी 498 म्हणजेच हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केलेली असेल, खोटी डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचार केल्याची तक्रार केली असेल। मित्रांनो, आपल्या पत्नीने आपल्या विरोधात तक्रार करत असताना, आपल्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार करत असताना आपला विचार केला का? आपल्या वृद्ध मातापित्यांचा विचार केला का? आपल्या लहानग्या मुलांचा विचार केला का? आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा विचार केला का? मित्रांनो, कोर्टामध्ये गेल्यावर कोणीही आपल्याशी चांगलं वागत नाही, आरोपी म्हणूनच बघतात। या सगळ्या गोष्टींचा तिने विचार केला का? म्हणूनच मित्रांनो, माननीय सुप्रीम कोर्टाचे आणि न्यायालयाचे, हायकोर्टाचे असे बरेचसे निकाल आहेत। त्यामध्ये न्यायालयाने असे म्हटलेले आहे, जर पत्नीने आपल्यावरती खोटी तक्रार केलेली असेल, खोटी केस केलेली असेल, तर आपल्याला कायदेशीर घटस्फोट घेण्याचा अधिकार प्राप्त होतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा आणि अशाच खोटी तक्रार देणाऱ्या पत्नींविरोधात कायदेशीर लढा नक्कीच द्या। धन्यवाद।